नमस्कार, मी सुवर्णा आणि माझ्या रेसिपीमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आपण आज बघणार आहोत भाज्यांचं सूप म्हणजे हे व्हेजिटेबल सूप सूप. नॉनव्हेजपेक्षाही पौष्टिक असते हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. भाज्यांमध्ये भरपूर मात्रामध्ये विटॅमिन्स असतात आणि हे आपण लहान मुलांना किंवा आजारी माणसांना आपण हे सूप दिलं पाहिजे. त्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती वाढते. तर तुम्हाला माझी रेसिपी बघायची असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. चला तर आपण सुरुवात करूया. येथे मी 2 टोमॅटो घेतलेले आहे, 1 गाजर घेतलेला आहे, वाटाणे, आलं तुकडं घेतलेलं आहे, बीट घेतलेलं आहे आणि आता हे सर्व आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. याची साल काढून घ्यायची आहे. आता हे स्वच्छ धुवून घेतलं की आपण हे आता शिजवून घेणार आहोत. एका कुकरमध्ये आपल्याला हे सर्व भाज्या घालून घ्यायच्या आहेत आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया. येथे मी 1 ग्लासभर पाणी घालणार आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे पाणी घालायचं आहे. आता हे आपण 2 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपल्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. भाज्या शिजलेल्या आहेत. आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाज्या दळून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता येथे आपण उरलेल्या पाण्याचा वापर करायचा आहे. आता फोडणी घालण्यासाठी आपल्याला येथे 1 चमचा जिरं घालायचं आहे, 3 ते 4 लवंग, 3 ते 4 काळी मिरी, तेजपान आणि 1 चमचा हिंग वापरायचा आहे आणि आपण येथे हा दळलेला सार घालायचा आहे आणि आपण जे पाणी उरलेलं आहे भाज्यांचं तेच पाणी आपण इथे वापरायचं आहे. जास्त पाणी घालायचं नाही आहे आणि हे घट्ट होईपर्यंत 3 ते 4 मिनटं आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ घालायचं आहे. ते मी काळं मीठ घातलेलं आहे 1 चमचाभर आणि थोडीशी कोथिंबीर घालूया कट करून. आपलं इथे परफेक्ट असं सूप बनलेलं आहे, घट्ट झालेलं आहे. जास्त आपण पाण्याचा वापर केलेला नाही आहे. थोडंसं काळी मिरी पावडर घालूया, त्याने छान अशी चव येते. आपण हे काळी मिरी पावडर वरून घालायची आहे. आता आपलं हे सूप असं परफेक्ट बनलेलं तुम्ही बघू शकता. आपलं हे व्हेज सूप जास्त पातळही नाही आहे आणि घट्टही नाही आहे. तर आपलं हे परफेक्ट असं सूप बनलेलं आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. ट्राय करून बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या नवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत मस्त खा, खुश रहा. धन्यवाद.